स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महाराष्ट्र अग्निशमन संचालनालय मुंबई यांच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अग्नी सुरक्षा अभियानाअंतर्गत राहता नगर परिषदेला अत्याधुनिक फायर अँड रेस्क्यू वाहन उपलब्ध झालंय. या वाहनाचा भव्य शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला. या नवीन वाहनामुळे राहता शहर आणि परिसरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. राहतेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. हे वाहन केवळ आग विझवण्यासाठी मर्यादित नसून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांनी सज्ज आहे. या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादी इमारत कोसळून त्याखाली व्यक्ती दबली गेली असल्यास तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लागणारी मोठमोठी आणि आधुनिक यंत्र या गाडीत उपलब्ध आहेत. जवानांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या गाडीमध्ये प्रगत सुरक्षा उपकरणं देण्यात आलेत. आग, अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती अशा सर्व काळात हे वाहन बचाव कार्यासाठी मैलाचं ठरणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, राहता नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांच्यासह नगरसेवक गोटू बोरकर, रवीना माळी, अजय आगरे, पुष्पा आर्णे, राहुल सदाफळ, अर्चना निकाळे, दशरथ तुपे, सविता सदाफळ, संदीप मुर्तडक, मंगल डांगे, अंजली सदाफळ, ॲडव्होकेट ऋषिकेश पाळंदे, अनिता शेळके, प्रदीप बनकर, नितीन गाडेकर, नीता गाडेकर व अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे, चालक, फायरमन इतर मान्यवर उपस्थित होते. राहता नगर परिषदेच्या अग्निशमन विभागात या अत्याधुनिक वाहनाचा समावेश झाल्यानं शहराच्या आपत्कालीन सेवेचा दर्जा सुधारणार आहे. आपत्तीच्या काळात तातडीने मदत मिळावी आणि जीवितहानी टाळता यावी यासाठी वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केला. या सुविधेमुळे राहता शहरवासी आता अधिक सुरक्षित झाले. आज या ठिकाणी राहता नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसच्या वतीने या ठिकाणी फायर अँड रेस्क्यू व्हॅनचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब व भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड आमदार सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या फायर अँड रेस्क्यू व्हॅनचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राहता शहरातील सर्वच त्या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, माजी नगराध्यक्ष व सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आज ही जी आपण फायर अँड रेस्क्यू व्हॅन बघत आहात ही महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी 93 लाखापर्यंत तिची किंमत आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी आगीवर मोठ्यातल्या मोठ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याची त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहे. तसेच कुठल्याही प्रकारचं भूकंप किंवा आपत्कालीन परिस्थिती आली आणि एखादी बिल्डिंग जरी त्या ठिकाणी पडलेली असेल तर 12 टन इतकं भिंत किंवा बीम उचलण्याचं तिच्यामध्ये त्याप्रमाणे साहित्य आहे. किंवा या ठिकाणी जर कुठे एखाद्या तळ्यामध्ये काही दुर्घटना झाली तर त्यातनं देखील त्या ठिकाणी रेस्क्यू करण्याची देखील सुविधा या व्हॅनमध्ये आहे. अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारच्या अंधारात देखील काही आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल तर त्यासाठी देखील लाईटची सुविधा दिलेली आहे. अत्यंत सुसज्ज अशी ही व्हॅन या राहता नगर परिषदेमध्ये या ठिकाणी राहता शहरातील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आमदार साहेबांनी तिचं लोकार्पण केलेलं आहे.